नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर, फिजिक्स शिका मराठीत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. लास्ट लेक्चरला आपण ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा पॉईंट सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपलं पहिलं ॲप्लिकेशन झाले मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड. आज आपण पाहणार आहे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग कर्व्ड बँक्ड रोड. बरोबर. आता हॉरिझॉन्टल रोड आणि बँक्ड रोड याच्यामध्ये काय फरक आहे? तर हॉरिझॉन्टल रोड म्हणजे एकदम सपाट रस्ता आणि बँक्ड रोड म्हणजे काय? तर आपण काय करतो, वळणावरती थोडासा त्या रस्त्याला काय करतो, इन्क्लाइन प्लेन तयार करतो, जेणेकरून त्या ठिकाणी गाडीचं स्पीड थोडंसं आणखी वाढवता येईल. जर वळणावरचा रस्ता सपाट असेल आणि त्या वळणाच्या रस्त्यावरून तुम्ही 60 km/h इतक्या वेगानं जास्तीत जास्त जाऊ शकता, तर आपण तो जर रस्ता हॉरिझॉन्टल ठेवायच्या ऐवजी बँक्ड जर केला तर आपलं कदाचित स्पीड 60 पेक्षा थोडंसं जास्त असू शकतं, तरी पण आपण सुरक्षितरित्या जाऊ शकतो. बरोबर. त्यामुळे बँक्ड रोड या ठिकाणी महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आता पहिल्यांदा आपल्याला दोन गोष्टी माहिती असायला पाहिजेत. एक आहे बँकिंग ऑफ रोड आणि दुसरं आहे अँगल ऑफ बँकिंग. बरोबर. आता बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय? ही प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे? रेजिंग द आउटर एज ओव्हर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल. म्हणजे आपण असं म्हणतो, बँकिंग ऑफ रोड इज डिफाइंड ॲज द प्रोसेस ऑफ रेजिंग द आउटर एज ओव्हर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल इज नोन ॲज बँकिंग ऑफ रोड. आणि मग त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे की तुम्ही जो सर्टन अँगल देणार आहे तर तो अँगल काय असतो? अँगल ऑफ बँकिंग. मग त्याची डेफिनेशन पण तुम्हाला 1 मार्कला बोर्डला विचारली जाते. बरोबर. मग ती डेफिनेशन काय? द अँगल मेड बाय द सरफेस ऑफ रोड विथ द हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड इज नोन ॲज अँगल ऑफ बँकिंग. बरोबर. आता आपण जास्त न वेळ घालवता आपण बँक्ड रोड जो आहे तर त्या बँक्ड रस्त्यावरती किंवा कर्ववरती एखादी गाडी असेल तर त्याचं स्पीड काय असायला पाहिजे ते आपण पाहणार आहे. आता त्याच्या ॲक्च्युअल 3 केसेस आहेत. बरोबर. पहिल्यांदा आपण असं मानू शकतो की समजा तुम्ही ब्रेक लावला आणि फ्रिक्शन झालं नाही, म्हणजे कदाचित तुमच्या गाडीचा ब्रेक फेल असू शकतो, किंवा तुमच्या गाडीला तुम्ही ब्रेक लावला पण तुमच्या गाडीचं स्पीड कमी झालेलं नाही, म्हणजे फ्रिक्शन झालेलं नाही. मग अशी कंडिशन एक झाली. दुसरं, तुम्ही ब्रेक लावला, खूप कमी ब्रेक लागलेला असेल तर मॅक्झिमम स्पीड त्या ठिकाणी तुम्हाला भेटतं. आणि जर तुम्ही ब्रेक लावला आणि तो ब्रेक अचानकपणे जास्त लागला तर अशा वेळेला फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त होईल आणि तुमचं स्पीड काय होतं? कमी होतं. मग असं ऑप्टिमम स्पीड, अप्पर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिट अशा 3 कन्सेप्ट आपल्याला पाहिजे. त्यातला आज आपण एकच कन्सेप्ट पाहतोय. तर तुम्ही ब्रेक लावलेला आहे परंतु ब्रेक लागला नाही, म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन काय या केसमध्ये त्या ठिकाणी अब्सेंट आहे. बरोबर. आता आपण असं मानूया की या रस्त्यानं गाडी अशी आली आणि गाडीने लेफ्ट टर्न घेतला. आता लेफ्ट टर्न घेतलेला असेल तर लेफ्ट टर्नसाठी ही असणारे रस्त्याची इनर एज आणि ही असणारे आउटर एज. मग ही आउटर एज जी आहे ती आपल्याला काय करायची? रेज करायची. मग ही आउटर एज तुम्ही वाढवता ओव्हर इट्स इनर एज. द प्रोसेस ऑफ रेजिंग द आउटर एज ओव्हर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल. मग आपण तसं बघा, इथं काय म्हणतोय, हा एक रस्त्याचा भाग आहे, हा एक रस्त्याचा भाग आहे. तर ही आहे आउटर एज आणि ही आहे इनर एज. तर याच्यामध्ये तुम्ही काय केलं तर आउटर एज जी आहे ती वाढवली, इनर एज वाढवलेली नाही. बरोबर. किती अँगलनं वाढवली? थीटानं. मग हा जो थीटा आहे तीच काय असणार आहे? अँगल ऑफ बँकिंग. आणि हा जो कर्व या ठिकाणी रस्त्याला दिलाय किंवा ही प्रोसेस केलेली याला काय म्हणतात? बँकिंग ऑफ रोड. आता याच्यामुळे काय होतं बघा, एखादी गाडी वळणावरती आली तर त्या गाडीला त्या ठिकाणी तिरकं व्हावं लागणार आहे. कशामुळं? तर रस्त्याच्या सरफेसमुळं, पृष्ठभागामुळं. बरोबर आहे का? मग गाडी जर तिरकी झाली तर गाडीवरती ऍक्ट होणारी जी नॉर्मल रिएक्शन आहे कुणाची? रस्त्याची, तर ही सुद्धा काय असणार आहे? त्या ठिकाणी काहीतरी पर्टिक्युलर अँगलनं अलीकडे सरणार आहे. बरोबर. मग इथं जेवढा अँगल दिला जाईल तेवढ्याच अँगलनं नॉर्मल रिएक्शन इकडे येणार आहे. मग आपल्याला पहिली गोष्ट माहिती असायला पाहिजे की वळणावरती असताना त्या गाडीवरती कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस असतात. बरोबर. ऍक्च्युअल किती फोर्सेस असणार आहे? एक असणार आहे वेट आणि दुसरं काय असणार आहे? नॉर्मल रिएक्शन. बरोबर. हे 2 फोर्सेस. आणि जर ब्रेक लागलेला असेल तर या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला अलॉंग द सरफेस फोर्स ऑफ फ्रिक्शन दाखवता आला असता. परंतु आपण केसमध्ये काय सांगितले की या ठिकाणी तुम्ही ब्रेक लावलाय पण ब्रेक लागलेला नाही, फोर्स ऑफ फ्रिक्शन या ठिकाणी अब्सेंट आहे. मग किती फोर्सेस आहेत? देर आर ओनली 2 फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल अलॉंग द कर्व बँक्ड रोड. वन इज द नॉर्मल रिएक्शन अँड अदर इज द वेट ऑफ द व्हेकल. बरोबर. आता या ठिकाणी आपण जर व्यवस्थित पाहिलं तर वेट आहे एक्झॅक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. बरोबर. बट नॉर्मल रिएक्शन ही व्हर्टिकली
वर्टिकल पोझिशनला नाही या ठिकाणी, थोडंसं त्या ठिकाणी काय केलं, पर्टिक्युलर अँगल केला वर्टिकल पोझिशनची. मग तो अँगल इथं जेवढा रस्त्याला अँगल दिलेला आहे तेवढेच या ठिकाणी वर्टिकल पोझिशनला तो अँगल करणार आहे, बरोबर. मग या नॉर्मल रिएक्शनचे काय होतात, दोन तुम्हाला त्या ठिकाणी काय करायला लागतात, कॉम्पोनंट घ्यावे लागतात. नॉर्मल रिएक्शनचा एक कॉम्पोनंट आहे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि एक व्हर्टिकल. मग हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कुठला आहे, हा n sin थिटा, आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट कुठला आहे, n cos थिटा. हे तुम्हाला माहिती आहे कसं काढायचं. या नॉर्मल रिएक्शन कडून तुम्ही इकडे परपेंडिक्युलर टाकला तर ऍडजस्टंट साइड आहे, या अँगलची ही ऍडजस्टंट साइड आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला n cos थिटा भेटेल. इथून तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन वरती परपेंडिक्युलर टाकला तर हा थिटा म्हणलं की हा काय असणार आहे, थिटा असणार आहे. याच्या समोरची बाजू म्हणलं की तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे, n sin थिटा. देअरफॉर या ठिकाणी आता टोटल फोर्सेस किती झाले, एक आहे mg वेट ऑफ व्हेकल, दुसरा आहे n cos थिटा व्हर्टिकली अपवर्ड, आणि तिसरा आहे n sin थिटा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये, बरोबर. आता हे झालं फोर्सेस बद्दल. दुसरा पॉईंट काय असतो आपला, तर कोण कुणाला बॅलन्स करते. आता व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला कोण आहे, n cos थिटा, आणि व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शनला एक्झॅक्टली कोण आहे, वेट ऑफ व्हेकल, दॅट इज mg. देअरफॉर वी कॅन राईट n cos थिटा इज बॅलन्स्ड बाय mg. mg न n cos थिटाला बॅलन्स केलं किंवा n cos थिटाला mg ने बॅलन्स केलं. देअरफॉर वी कॅन राईट mg इज इक्वल टू n cos थिटा, इक्वेशन नंबर 1, बरोबर. आता लक्षात घ्या, गाडी सरळ आली, लिनियर मोशन आहे, वळण घेतलं की काय, सर्क्युलर मोशन. मग एखादी गाडी सर्क्युलर मोशन मेंटेन करत असेल तर 100% त्याच्यावरती काय असतो, सेंट्रिपेटल फोर्स. काय असतो, सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स शिवाय कोणतीही गाडी किंवा कोणतीही वस्तू सर्क्युलर मोशन मध्ये राहू शकत नाही, बरोबर. आणि जर समजा तुम्ही सरळ आला आणि तुमच्या लक्षातच नाही ब्रेक लावायचं आणि तुमच्या गाडीला टर्न द्यायचं तुमच्या लक्षात नाही, तुमची गाडी रस्त्यातनं डायरेक्ट काय होणार, करू घेणार नाही, डायरेक्ट कुठे जाणार, चाली जाणार, बरोबर. आणि तुम्ही तडपडणार, बरोबर. मग असं होऊ नये म्हणून काय करावं लागतं आपल्याला, तुमच्या गाडीचं स्पीड मेंटेन ठेवावं लागतं, बरोबर. मग आता या ठिकाणी जर सेंट्रिपेटल फोर्स त्या ठिकाणी कोणतरी प्रोव्हाइड करत असेल, कारण सर्क्युलर मोशन मेंटेन होते, तर मग कोण करते, तर आपल्याला माहितीये गाडी अशी आली स्ट्रेट मध्ये आणि लेफ्टला टर्न घेतली की सेंटर कुठं असणार आहे, या बाजूला, आणि या दिशेने असलेला फोर्स अलॉंग द रेडियस आणि डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर कोण आहे, n sin थिटा. मग डायरेक्ट आपण काय सांगू शकतो, n cos थिटाला mg बॅलन्स केलेले, याचा अर्थ हे दोन फोर्सेस गेले, मग राहिला कुठला, n sin थिटा. आणि हा कसा आहे, along the radius and directed towards the center of circle. Therefore, necessary centripetal force provides the n sin theta. बरोबर. मग या ठिकाणी आपण काय लिहिले, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू n sin थिटा. देअरफॉर वी कॅन राईट mv²r इज इक्वल टू n sin थिटा. त्याला आपण इक्वेशन नंबर काय दिले, 2 दिले, बरोबर. आपण फक्त काय करतोय, वेलोसिटी काढतोय. मग वेलोसिटी कुठे आली पाहिजे, न्यूमरेटरला. मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, इक्वेशन 2 जे आहे त्याची डावी बाजू mv²r आहे आणि इक्वेशन 1 ची डावी बाजू काय, mg. तर या दोघांचा आपण भागाकार घेतलाय, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. देअरफॉर वी कॅन राईट mv²r अपॉन mg इज इक्वल टू, आता याची उजवी बाजू काय, n sin थिटा, डिवाइड त्याला काय करायचं, इक्वेशन 1 ची उजवी बाजू, दॅट इज n cos थिटा, n sin थिटा डिवाइडेड बाय n cos थिटा, n गेट्स कॅन्सल, and sin theta upon cos theta is equal to tan theta. Therefore, here also m cancel. Therefore, we can write v² by rg. v² by rg is equal to sin भागिले cos काय आलं, sin divided by cos काय आलं, tan. v² by rg is equal to काय आलं, tan theta. हा जो rg आहे तो डिनोमिनेटरला आहे, तो कुठे जाणार, न्यूमरेटरला. Therefore, v² is equal to काय आलं, rg tan theta. इथे इक्वेशन काय भेटेल तुम्हाला, v² is equal to rg tan theta. आता त्या ठिकाणी फक्त काय करतोय, हा स्क्वेअर घालवला पाहिजे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. देअरफॉर वी कॅन राईट v इज इक्वल टू रूट ऑफ rg tan theta. बट हियर वी कन्सिडर दॅट फ्रिक्शन इज absent, and when friction is absent, then we can say that this maximum safety speed of vehicle, which is nothing but the optimum speed of vehicle, and which is equal to the square root of rg tan theta. म्हणजे या ठिकाणी मॅक्झिमम सेफ्टी स्पीड जे आहे त्याला आपण ऑप्टिमम स्पीड म्हणतो, ते कुणावर डिपेंड आहे, रेडियस ऑफ द कर्व दॅट इज आर, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जी, अँड अँगल ऑफ बँकिंग थिटा, बरोबर. आता याच्यावर तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असतो, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड विचारतात, पण कधी कधी काय विचारतात, शो दॅट अँगल ऑफ बँकिंग थिटा डज नॉट डिपेंड्स ऑन मास ऑफ व्हेकल. अशा वेळेला तुम्हाला
दुसरं उत्तर लिहायची गरज नाही, हेच तुमचं उत्तर आहे. फक्त चेंज काय करायचंय, जसं इथं तुम्हाला काय मिळालं v² tan θ, फक्त काय करायचं, हा जो RG परत इकडच्या बाजूला घेतला तर काय भेटणार, v² इज इक्वल टू tan θ, आणि हा tan जर डाव्या बाजूला घेतलं तर काय भेटणार, θ इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ v²/RG. असे 2 प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. समजले का, काय अडचण आहे का? थँक्यू.